मित्रांनो, आपली आजची गोष्ट आहे मुडदा घर. तर चला सुरू करूया. ही आमच्या डॉक्टर काकांकडून ऐकलेली एक घटना. साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या कॉलेजमध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुडदा घर होते. त्या मुडदा घराबद्दल बरेच प्रवाद एकीवात होते. कोणी म्हणे येथे रात्री आत्मे फिरतात. रात्री 12 नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वॉर्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेच्या रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघितले असता एक जडलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला. ते परत आलाच नाही. त्याच्या कॉलेजमध्ये एका मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारत मारत पैज लागली. जो कोणी मुडदा घरात रात्री 12 नंतर 1 तास थांबून परत येईल त्याला 1000 रुपये. 7-8 जणांच्या त्या ग्रुपमधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते. दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुडदा घराबाहेरील दरवाजाला थोडेफार पैसे आणि दारूची 1 बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक 12च्या सुमारास विराज तयार झाला. मुडदा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले. मुडदा घरात भयान शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुडदा घरात पसरला होता. पहिली 5 मिनिटे विराज दरवाजाजवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. धीटपणा असला तरी भीती मनात हळूहळू दाटत होती. रात्रीच्या 12च्या सुमारास आणि भयान अशा काळोखात मुडदा घरात आपण एकटेच या विचाराने विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला. 20 मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडले होते. मुडदा घरात स्तब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओढीने पलंग होते आणि त्यावर ठेवलेले मुडदे. विराज हळूहळू एक एक करून सर्व प्रेतांवर नजर त्यांची फिरत होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत ही जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला ही पैज स्वीकारल्याबद्दल पश्चातापही झाला. मुडदा घराची शेवटची खिडकी उघडी होती. तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली. का कुणास ठाऊक, पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले होते आणि अचानक शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळूहळू ते प्रेत त्याच्या जागेवरून उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने वाचला पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळूहळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाजावर हात आपटू लागला. बाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पडत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला आणि काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिरी हसत होती. विराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्याचा मित्र सुखराम मुडदा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत. बराच वेळ झाला. सुखराम आतून बाहेर आला नव्हता. तेव्हा मुले मुडदा घरात गेले. सुखराम 4थ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवला आणि बाहेर घेऊन आले. मुलांनी मुडदा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आता काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची पुसटचीही कल्पना असे कळाले नाही. विराज जे मुडदा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुडदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही काळाच्या आतच तो तेथे बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली. सुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या 5व्या पलंगावर कोण? कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.